प्रत्येकाचे सजेशन ऐकण्यात येतील, असा सर्व एकत्रितपणे म्हणजे सर्व समावेशक असा हा कार्यक्रम असेल असं आमचं प्लॅनिंग आहे. अच्छा, ओके. तर प्रमुख स्टेज व्यतिरिक्त नृत्य, गायन किंवा स्थानिक कला सादरीकरणासाठी स्वतंत्र स्टेज असणार आहे. अच्छा, त्याला ढाणू कट्टा आपण म्हणू शकतो. ओके. तर तिथे लोकल लोकांनाच प्राधान्य असणार आहे. अच्छा. दिवसभर कार्यक्रम चालणार आहे. मनोरंजनासाठी कोणत्या प्रकारच्या कार्यक्रमांची योजना आहे, म्हणजे की लोककला, लाईव्ह म्युझिक? लोककला तर आहेच. अच्छा, त्याच्यामध्ये आदिवासी डान्स आहे, कोळी नृत्य आहेत, बाकी लोकल कलाकार जे मुंबईला किंवा टीव्हीवर पण ज्यांनी परफॉर्मन्स दिलेला आहे अशा लोकांचं पण आहे. शेवटी आपल्याला जे पद्मभूषण, पद्मश्री मिळालेले तारपा वादक त्यांनाही बोलवणार आहोत. तर ज्या ढाणूमधले जे गुणी कलाकार आहेत त्यांचा सन्मानही आम्ही करणार आहोत. वाव, इंटरेस्टिंग. सो स्थानिक कलाकार, उद्योजक आणि सोशल मीडिया क्रिएटर्स यांना संधी देण्यात येईल? होय, म्हणजे माझ्या असं लक्षात आलं की युट्यूबर हे माझ्या आदिवासी समाजात खूप आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही तिथे विशेष वेळ देणार आहोत आणि त्यांचे परफॉर्मन्स पण आम्ही लोकांना दाखवणार. छान. वारली कलाकार आणि आदिवासी समूहांचा सहभाग कसा सुनिश्चित केला जाईल? त्यांची चर्चा चालू आहे. प्रत्येकाला वेळ दिला जाईल, कोणावरही वेळेसाठी अन्याय होणार नाही, सगळ्यांना इक्वल वेळ दिला जाईल. आता 3च दिवस आहेत, आवर्स सुद्धा लिमिटेड आहेत. मॅक्झिमम लोकांना आपण एक्सपोजर देऊ, सगळ्यांनाच देता येईल असं मी म्हणत नाही, पण ज्यांना काय म्हणतात स्टेज दिलेलं आहे त्याचा ते चांगला वापर करतील. पुढल्या वेळेला इतर कलाकारांनाही देऊ, टर्न बाय टर्न देऊ. जर जास्ती लोक आले तर प्रत्येक वर्षी एकालाच चान्स देण्याच्या ऐवजी इतर कलाकारांनाही देऊ. त्यामुळे कोणी नाराज होऊ नका. ह्या वेळेला जर तुमचा नंबर लागला नाही तर पुढल्या वर्षी किंवा त्याच्या पुढल्या वर्षी लागणार आहे, कारण हा कार्यक्रम आपण निरंतर चालू ठेवणार आहोत. ओके. आणि स्वयंसेवक म्हणून स्थानिक लोकांना तुम्ही संधी देणार आहेत का? हो, स्वयंसेवक म्हणून आम्ही सोशल जे क्लब आहेत, लायन्स क्लब, रोटरी क्लब, नगरपालिकेचे कर्मचारी तर आहेतच, कारण नगराध्यक्षांचा कार्यक्रम आहे त्यामुळे ओघाने ते मॅनेजमेंटमध्ये आहेतच. नगरपालिका याच्यावर कुठलाही खर्च करणार नाही आहे, पण मॅनेजमेंटमध्ये पूर्ण नगरपालिकेचा याच्यात सहभाग असणार आहे. जे CSRचे फंड येईल ते नगरपालिकेलाच येईल. बरोबर. ते CSRचे फंड अशा कंडिशननेच येईल की हा फंड तुम्ही ढाणू फेस्टिवलसाठी वापरायचा, म्हणजे त्यांनाही अकाउंट्सच्या दृष्टीने कुठलाही त्रास होणार नाही आहे. आणि हा फेस्टिवलमध्ये 200च्या वरती आम्ही स्टॉल ठेवणार आहोत. त्याच्यात असं जनरल डिस्ट्रीब्युशन, अगदी डिटेल नाही सांगत, पण जनरल डिस्ट्रीब्युशन असं आहे की 40 व्हेजसाठी, 40 नॉनव्हेजसाठी आणि बाकीचे जनरल लोकांसाठी की त्यांचे प्रॉडक्ट डिस्प्ले करण्यासाठी 2-4 मोठे स्टॉल, की मागच्या वेळेला होते की त्यांच्या कार डिस्प्ले करायच्या आहेत किंवा त्यांचं एखादं मोठं प्रॉडक्ट डिस्प्ले करायचं आहे, त्यांच्यासाठी आम्ही ठेवणार आहोत. आणि ह्या सगळ्या स्टॉलमधून 22-25 लाख रुपये आम्ही गोळा करू. एस्टिमेट अजून झालेलं नाही आहे पूर्ण, तरी पण अंदाजित खर्च 70 लाखाच्या आजूबाजूला जाईल आणि त्याचं नियोजन कसं करायचं हे आमची टीम बसलेली आहे. एक्सपिरियन्स लोक आहेत, नवीनही लोक आहेत. आम्ही सगळ्यांचा त्याच्यात सल्ला घेतोय, अनुभवाचा फायदा घेतोय. इव्हन कासा फेस्टिवल झाला त्यांचा पण काय अनुभव आहे ते विपुल राऊत, त्यांनाही मी याच्यात इन्व्हॉल्व केलेला आहे. तर अशा सगळ्यांचा आम्ही सल्ला घेऊन जे काही योग्य आपल्याला करता येईल असा आम्ही हा फेस्टिवल करणार. अच्छा. तर निधीची मर्यादा लक्षात घेता फेस्टिवलची व्याप्ती कितपत घेतली जाईल? निधीची मर्यादा लक्षात घेता ढाणू तालुक्यात तर हा सर्वत्र पसरेलच. यावेळेला ढाणू तालुक्याच्या आजूबाजूला आम्ही काही जास्त ॲडव्हर्टाइजमेंट करणार नाही आहोत, कारण बजेट लिमिटेड आहे. वेळ आम्हाला कमी मिळाला आहे, कारण नगराध्यक्ष बसल्यानंतर हार्डली 1.5-2 महिन्यात हा कार्यक्रम होतोय. पुढल्या वेळेला जास्ती वेळ मिळेल त्यावेळेला आजूबाजूचे तालुके सुद्धा कव्हर करता येतील असं बघू आणि ह्याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम करण्याचा आम्ही प्रयत्न करू. याबरोबर तुम्हाला सांगतो की कोस्टगार्डवाले त्यांचे हेलिकॉप्टर शो पण करणार आहेत. त्यांनी ऑलरेडी आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही ते अरेंज करू. त्यांनी सांगितलं की पॉसिबल झालं तर आम्ही अजून त्यांनी 100% खात्री दिलेली नाही, हावरक्राफ्ट सुद्धा आणणार आहेत. अच्छा. ते आणलं तर लोकांसाठी फार चांगली गोष्ट आहे. हो, नक्कीच. फेस्टिवलमधील विविध स्टॉल्सचे दर कशा पद्धतीने निश्चित केले जातात? मागच्या वेळी जनरल स्टॉल होते ज्याची साईज काही 10 बाय 10 अशी जी काही होती, त्यांना 6,000 रुपये चार्ज करत होते. व्हेजला 11,000 करत होते
आणि नॉनव्हेजला काहीतरी 12,000 का 13,000 असं करत होते. तर ह्या वेळेला थोडंसं इन्क्रीज होईल. अच्छा. कारण खर्च आपल्याला नगरपालिकेकडून कुठलाही घ्यायचा नाहीये. बरोबर. त्यामुळे असं प्रचंड होणार नाही की स्टॉल महाग झालं म्हणून वस्तू महाग विकतील, असं कुठलंही होणार नाहीये. जे झालं तर मॅक्झिमम 5-10% वाढ होईल. ती पण कमिटी जी आहे त्यांना विचारात घेऊन त्यांचं जर सजेशन असेल तर त्याप्रमाणे करू. ओके. आणि फूड स्टॉल्सच्या जागी तर बरीच गर्दी असते, म्हणजे खूप जास्त. तर त्यामुळे त्यांच्या फीसच्या रचनेमध्ये वेगळेपण काही तुम्ही ठेवलंय? व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये फरक आहे. त्यामुळे आम्ही विचार करतोय की याला मेन खर्च काय येतो, तर ज्यांना फूड स्टोरेज करायला लागतं, ज्यांना रेफ्रिजरेटर लागतो किंवा असं लागतो, तर जनरेटर सतत चालू ठेवायला लागतो. तर आमच्या डोक्यात आहे की ज्यांना जनरेटर लागणार आहे, म्हणजे आईस्क्रीमचा स्टॉल असेल किंवा थंड ठेवायचं असेल काही, तर अशा लोकांना वेगळा चार्ज आम्ही ह्या वेळेला ठेवण्याचा विचार केलेला आहे. कारण जनरेटरचा खर्च खूप आहे. म्हणजे ह्याच्यात मेजर खर्च जे आहेत, एक जनरेटरचा खर्च आहे आणि हा मंडप करायचा आहे तो खर्च, हे 2 महत्त्वाचे खर्च आहेत. तर त्याच्यामध्ये कुठे आपल्याला वाचवता येईल ते बघणार आहोत. शक्यतो आम्ही MSCBचीच लाईट वापरणार आहोत. पण गेले लाईट तर आयत्या वेळेला धावपळ नको म्हणून हे स्टँड बाय सर्व लाईट ह्या जनरेटरवर चालू शकेल अशा कॅपॅसिटीचे आम्ही आणून ठेवणार आहोत. अच्छा. आणि फूड स्टॉल आणि शॉपिंग किंवा हस्तकलाचे जे स्टॉल्स असतील, तर त्यामध्ये तुम्ही संतुलन कसे राखतील? फूड स्टॉल तर सांगितले दोन्ही 40-40 असतील आणि म्हणजे 80 झाले, आणि बाकीचे जे 124-125 स्टॉल जे असतील ते हस्तकला आणि विविध त्यांच्या प्रॉडक्टना डिस्प्ले करण्यासाठी असतील. 2-3 कॉर्नरचे स्टॉल आहेत ज्याची किंमत जास्ती असेल, तिथे म्हणजे समजा कारवाला कोणी आला तर त्याला आपल्याला देता येईल. पाण्याचे 2च स्टॉल असणार आहेत. पाणी नगरपालिका काही फुकट देणार नाही आहे, पण ते माफक दरातच विक्री करतील हे आम्ही बघू. त्याचप्रमाणे नेहमी ट्रॅफिकची समस्या असते, ते माझ्या लक्षात आलेलं आहे. तर पार्किंगचं नियोजनही करू की त्यामुळे कोणाला त्या फेस्टिवलच्या वेळेला कुठली एंट्री ठेवायची कुठली नाही ठेवायची ह्याच्यावर पोलिसांबरोबर आम्ही मिटिंग घेऊन ते ठरवू. ट्रॅफिकचं कंजेशन होणार नाही, लोकांना इझिली तिथे येता येईल अशी व्यवस्था करू. आणि ती जर एकदा ह्या वेळेला सक्सेसफुल झाली तर तेच मॉडेल आपल्याला कायम वापरता येईल. बरोबर. लहान उद्योजक किंवा स्थानिक विक्रेत्यांसाठी सवलतीची काही योजना तुम्ही आखली आहे? जर लोकल प्रोड्यूस असेल, रेडीमेड म्हणत नाही मी, लोकल प्रोड्यूस असेल तर त्यांना नक्कीच आम्ही कन्सेशन देऊ. त्याचं प्रॉडक्ट प्रमोट झालं पाहिजे. बरोबर. त्याच्या उद्योजकतेला आम्ही प्रोत्साहन देऊ. अच्छा. आणि स्टॉल्सचे दर जास्त असल्यास विक्रेते उत्पादनांचे दर वाढवतात, तर यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही ती काळजी आम्ही घेतलेली आहे की स्टॉल दिला म्हणजे त्यांच्या विक्रीवर आमचं काहीच बंधन नाही असं नाही आहे. ते माफक दरानेच विकायला लागेल आणि आम्ही स्टॉलची किंमत अशी काही दुप्पट करत नाही. 5-10% मॅक्झिमम वाढवू असं कमिटीत ठरेल तेव्हा. मी एक फक्त हिंट दिले तुम्हाला. आणि त्याच्याने काही प्रॉडक्टचं कॉस्ट वाढेल असं नाही. इन्फ्लेशन तर दरवर्षी 8-9% आहेतच, त्याच्यामुळे 10% वाढवले तर मला वाटत नाही की फार जास्ती ती वाढ असेल. ह्या वर्षी फेस्टिवलमध्ये अंदाजे किती लोक येतील, तुमचा काय अंदाज आहे? मागच्या वेळी एवढे 3 लाख प्लस लोक यायला पाहिजे 3 दिवस मिळून. अच्छा. आणि मग त्यानुसार पार्किंग किंवा मग वैद्यकीय सुविधा ह्यांची काही इमर्जन्सी सुविधा तुम्ही केली आहे? वैद्यकीय आम्ही बोललेलो आहे डॉक्टरांशी. ते त्यांची व्हॉलंटरी आम्हाला मदत करणार आहेत. अच्छा. पार्किंगसाठी मोठी जागा बघितलेली आहे की जिथे 500-700 गाड्या राहू शकतील. ते अगदी काही इव्हेंटला लागून नसेल, पण एक 500 मीटरवर असेल असं एक बघितलेलं आहे. त्यामुळे लोकांना तिथे पार्क करून लगेच येता येईल, हे आम्ही बघू. आणि दिव्यांग व्यक्तींसाठी काही विशेष सुविधा? नाही, हा विचार केला नव्हता, पण आता तुम्ही विचारल्यात तर हा सुद्धा त्याच्यामध्ये त्यांना काही स्टॉल जरी द्यायचा असेल तर कशा प्रकारे देता येईल, त्यांना तो कन्सेशन किंवा फुकट देता येईल का, ते पण तो पण विचार करू. ओके. आणि प्लास्टिक बंदी, कागदी कप वापर आणि मग निसर्ग संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी काही उपक्रम तुम्ही आखले आहेत? प्लास्टिक बंदी तर आहेच नगरपालिकेत, आणि तिथे सुद्धा लोक जे काय खाल्ल्यानंतर इकडे तिकडे कचरा टाकणार नाहीत यासाठी स्वयंसेवक असतीलच, आणि ठिकठिकाणी डस्टबिनची व्यवस्था असेल, इकडे तिकडे पडणार नाही
याची आम्ही काळजी घेऊ. आणि डहाणूचा बीच फेस्टिवल झाल्यानंतर बीच खराब झाला, 3 दिवस तुम्ही त्याचा उपयोग केलात आणि तुम्ही काय म्हणतात पर्यावरणाची वाट लावली, असं कोणालाही बोलायला जागा राहणार नाही, अशी काळजी निश्चित घेऊ. अच्छा. पुढे तुम्ही ग्रीन फेस्टिवलची संकल्पना काही राबवणार आहेत फेस्टिवलमध्ये? ग्रीन फेस्टिवल म्हणजे मला नक्की समजलं नाही. ग्रीन फेस्टिवल म्हणजे काय म्हणायचं इट्स तुम्हाला? अबाउट ट्रीज, ग्रीनरी म्हणजे ग्रीनरी तर डहाणूत ग्रीनरी मॅक्सिमम कव्हरेज आहे. डहाणू हा इकॉलॉजिकली फ्रेजाईल डिक्लेअर केलेला आहे 20 जून 91. तुम्ही आजूबाजूच्या तालुक्यात जर बघितलं तर सर्वात जास्ती ग्रीनरी डहाणूलाच आहे. राहण्यासाठी लोक डहाणूलाच प्रिफर करतात आणि ती ग्रीनरी मेंटेन होते. झाडं लावण्याचा नगरपालिकेचा तो उपक्रम असतो, स्थानिक लोक सुद्धा त्यात सहभागी होतात. झाडं कापण्याचे जे कायदे आहेत ते फार क्लिष्ट जर ठेवले नाहीत तर लोक झाडं लावतील. कारण समजा की तुम्ही तुमच्या काय म्हणतात मर्जीने झाडं लावली आणि ती मोठी झाली, कापताना जर तुम्हाला अनेक परवानग्या घ्यायला लागत असतील, अनेक आडकाठी असतील, तर तुम्ही विचार कराल हे मी निसर्ग प्रेमापोटी जे लावते ते नंतर मला अडचणीचं ठरू नये. त्यामुळे माझं सरकारला असं म्हणणं असेल की झाडं लावताना लोक लावतात, पण नंतर ती जर त्यांना कुठल्याही कामासाठी काढायची असली तर त्यांना त्रास झाला नाही तर झाडं वेगाने वाढतील आणि वेगाने लोक लावतील. बरोबर आहे. आणि ज्या ठिकाणी फेस्टिवल होतो त्या ठिकाणी मी सुद्धा मागे पाहिलं की बरीच वृक्षतोड झालेली होती. नाही, आता काही आता समजा स्टेज काही करायचे आणि त्याच्यामध्येच एखादं झाड येत असेल, असेच कापू. अननेसेसरी कुठलीही झाडं कापली जाणार नाही, त्याची काळजी घेऊ. त्या तिथे एक CU पार्क बनवणार होतो नगरपालिका, त्याच्यावर डहाणू तालुका एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन अथॉरिटी आहे, त्यांचंही लक्ष असतं. त्यामुळे अननेसेसरी कुठलीही वृक्षतोड होणार नाही, ब्युटिफिकेशन होईल. तिथे आत्ता तुम्ही बघितलं तर परमनंट टॉयलेटची व्यवस्था करण्याचं काम चालू आहे. आता आमचा प्रयत्न आहे की या फेस्टिवलच्या आधी ते पूर्ण होईल, म्हणजे लोकांना त्याचा उपयोग करता येईल, इतरत्र कुठे ते जाणार नाहीत. अच्छा. सो पुढील काही वर्षात हा फेस्टिवल राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवर नेण्याचा विचार आहे? नाही, फेस्टिवल हा डहाणू फेस्टिवल म्हणूनच ओळख राहील, पण डहाणूची ओळख ही फक्त महाराष्ट्रात नाही, ही पूर्ण भारतात होणार आहे. कारण डहाणू हे मोठं ग्रोथ सेंटर असणार आहे आणि त्यामुळे डहाणूची ओळख सगळेच विविध राज्यातले लोक सुद्धा डहाणूला पर्यटनासाठी आणि इकडच्या डेव्हलपमेंट बघण्यासाठी निश्चित येतील. करेक्ट. सो या फेस्टिवलमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला किती चालना मिळेल असा तुमचा काही अंदाज? मी सांगितलं तसं 3.5 कोटीपर्यंतचा टर्नओव्हर होतो. आत्ताच्या स्टेजला खूप मोठी चालना मिळेल असं नाही, पण ह्याच्यामुळे तुम्हाला तुमचा ब्रँड इस्टॅब्लिश करता येईल आणि त्याचा फायदा इनडायरेक्टली तुम्हाला होऊ शकतो. ओके. आणि डहाणू पर्यटन विकासासाठी हा फेस्टिवल किती महत्वाचा टप्पा ठरू शकेल? नाही, महत्वाचा टप्पा आहे, कारण डहाणूला उद्योगबंदी आहे, पर्यटन हा मोठा व्यवसाय आहे आणि डहाणूला सुंदर समुद्रकिनारा आहे. म्हणजे बोर्डी किंवा अजून तुमचा दमण ह्याच्यापेक्षा डहाणूचा किनारा हा सुंदर आहे. तिथे खडक नाहीत. तुम्ही बघितलं तर बोर्डी आणि दमणला खडक आहेत. त्याच्यामुळे इकडचा किनारा आहे, त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे. सरकारकडून ज्या पर्यटन विभागाकडून ज्या काही योजना असतात त्या मॅक्झिमम डहाणूला वापरण्याचा प्रयत्न करू. शिंदेसाहेब बरोबर आहेत, ते सर्व योजना डहाणूसाठी देतील. मुख्यमंत्र्यांचं सुद्धा डहाणूवर विशेष लक्ष आहे, कारण ते 4थी मुंबई होणार म्हणतायत. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने हे महत्वाचं ठिकाण करण्याचा आमचा प्रयत्न राहील. ओके. तर डहाणू फेस्टिवल 4 2026 लोकांनी का अनुभवावा? कारण हा माझा इव्हेंट आहे, प्रत्येक डहाणूकराचा इव्हेंट आहे. त्यामुळे प्रत्येकाने त्याच्यात यावं, सहभागी व्हावं, त्याचा फायदा घ्यावा आणि त्यांना काय फायदा झाला हे लोकांनाही सांगावं आणि डहाणूचं नाव पुढे होईल असे प्रयत्न करावेत असं मला वाटतं. आणि आता आपल्या ऑडियन्सला आणि डहाणूच्या सर्व नागरिकांना तुम्ही काय संदेश द्याल? की डहाणूबद्दल अभिमान तुम्हाला आहेच, तो अधिक सशक्त करा. डहाणू फेस्टिवल तुम्ही यशस्वी करा आणि डहाणूचं नाव फक्त महाराष्ट्रातच नाही भारतात होईल. अशा कलागुणांना तुम्ही जोपासा, त्याच्यासाठी आम्ही प्लॅटफॉर्म तुम्हाला उपलब्ध करून देतो. आपल्या सर्वांनाच डहाणू फेस्टिवल बद्दलचे विचार, नियोजन आणि उपक्रम कसा होईल ह्याची माहिती सरांमुळे आपल्याला आज मिळाली. तसेच तुम्ही आज आमच्यासोबत वेळ काढून आपला दृष्टिकोन आणि डहाणू फेस्टिवल 4 2026 बद्दल स्पष्टपणे चर्चा केलीत,
त्याबद्दल आपले खरंच आभार. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.